बाबा यांच्याविषयी शिर्डीमध्ये आज वातावरण खूपच वेगळं होतं. ग्रामस्थ आणि साई भक्त संतप्त होते. शिर्डीचं वातावरण अक्षरशः ढवळून निघालं होतं आणि ते म्हणजे एका व्यक्तीच्या साईबाबांवरील अपमानजनक वक्तव्यामुळे. एका व्यक्तीने पत्रकार परिषद बोलावली त्याचा विजय झाल्याचा भास निर्माण करण्यासाठी, परंतु पत्रकारांच्या समय सूचकतेमुळे ती पत्रकार परिषद त्याच व्यक्तीवर उलटली आणि मग सुरू झाला गदारोळ. काय नक्की वाद आहे हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला मूळ समजून घ्यावं लागेल. जय साईनाथ, मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आजची जी बातमी आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत पाहावीच लागेल, त्याशिवाय काही समजणार नाही. त्यामुळे काही स्किप न करता बघत राहा. शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या महानिर्वाणाच्या क्षणी आपल्या अत्यंत निकटच्या आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविधा भक्तीचं प्रतीक म्हणून चांदीची 9 नाणी सुपूर्द केली होती. ही नाणी साक्षात साईंचा प्रसाद म्हणून लक्ष्मीबाईंनी जपून ठेवली आणि त्यांच्या निधनानंतर ही नाणी वारशात आली तात्या पाटील शिंदे आणि नाना पाटील शिंदे यांच्याकडे. याच परंपरेतून नाना पाटील शिंदे यांच्या पत्नी सोनूबाई यांच्या माध्यमातून ही नाणी त्यांच्या कन्या हिराबाई शिंदे म्हणजेच आजच्या शैलजा गायकवाड यांच्याकडे असल्याचा दावा त्यांचे पुत्र अरुण गायकवाड यांच्या कुटुंबियांनी केला आहे. अरुण गायकवाड यांच्याकडेही या संदर्भातील अनेक जुने दस्तऐवज उपलब्ध असून ही नाणी एका काचेत ठेवून दररोज त्यांची भक्तिपूर्वक पूजा केली जाते असं ते स्पष्टपणे सांगतात. पण वाद याच ठिकाणी संपत नाही. शिंदे कुटुंबियांनीही लक्ष्मीबाईंच्या वास्तव्य असलेल्या निवासस्थानी मंदिर उभारून त्या ठिकाणी ही नाणी दर्शनासाठी ठेवली आहेत. शिवाय आणखी एका शिंदे कुटुंबाकडे देखील 4 नाणी असल्याचा नवा दावा समोर आला आहे. आणि आता खरी 9 नाणी असल्याच्या ऐतिहासिक सत्यामध्ये एकूण 22 नाणी समोर आल्याने वादाला नवा भडका उडाला आहे. अलीकडेच काही स्थानिक ग्रामस्थांनी गायकवाड परिवाराकडे असलेली नाणी ही बनावट असल्याचा आरोप करत थेट धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र विशेष म्हणजे तक्रारदारच चौकशीसाठी गैरहजर राहिल्यामुळे गायकवाड कुटुंबियांना तात्पुरता दिलासा मिळाला. याच पार्श्वभूमीवर अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याकडे असलेलीच नाणी खरी आहेत असा ठाम दावा करत सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचं स्पष्ट केलं. साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचा देखील दावा आहे की आमच्याकडीलच 9 नाणी खरी असून उर्वरित सर्व नाणी बनावट आहेत. त्यामुळे सध्या शिंदे कुटुंबियांकडे 9 नाणी, गायकवाड कुटुंबियांकडे 9 नाणी, आणखी एका शिंदे कुटुंबियाकडे 4 नाणी असे एकूण 22 नाणे साईबाबांनी दिल्याच्या ऐतिहासिक घटनेभोवती निर्माण झाले आहेत आणि यातून सुरू झालाय गंभीर गोंधळ. शिंदे कुटुंबियांचं म्हणणं आहे की वंश परंपरेने आमच्याकडे आलेली हीच नाणी खरी आहेत आणि ती आम्ही मंदिरात दर्शनासाठी ठेवली असून बाहेर कुठेही नेत नाही. आणि गायकवाड कुटुंबियांवर आरोप केला जातो की ते आपल्याकडील नाण्यांचा गैरवापर करत नाण्यांना देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये घेऊन फिरतात आणि साई भक्तांच्या भावनांचा फायदा घेत माया गोळा करत असतात. इसके लिए सबूत के लिए मैं ऐसे ही मंदिर दर्शन के लिए आई हूँ. इधर एक प्रोग्राम हो रही है, मैं देखकर मैं बता रही हूँ. ये मैं उनका घर पे मैंने दर्शन करने के लिए गई थी. मैं एक दिन बोल रहे हैं मैडम हैदराबाद का कोई पार्टी है तो देख लो, 25,000 रुपए दिए तो ये नानी मैंने लेके आते उधर. आपको क्या कमीशन मिलता है वो हम देते हैं. साईराम भैया जी, मेरी नाम सुनीता है. मात्र अनेक साई भक्त आणि ग्रामस्थ आता सवाल करत आहेत की 100 वर्षांपूर्वी दिलेली 9 नाणी आज 22 कशी झाली आणि खरी नाणी वगळता बनावट नाणी भाविकांसमोर ठेवणं म्हणजे हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विश्वासघात नाही का? हा झालाय नाण्यांच्या सत्यतेचा वाद. आता जे घडलं त्याला साईबाबांची लीलाच समजा. अरुण गायकवाड आणि त्यांचा मुलगा साईराज गायकवाड यांनी स्वतःचा विजय झाल्याचं दाखवण्यासाठी जी पत्रकार परिषद घेतली होती ती पत्रकार परिषद त्यांच्यावरच उलटली. कारण
अरुण गायकवाड यांच्या तोडून साईबाबांविषयी असं काहीतरी निघालं ज्याला आपण अपशब्द सोडून दुसरं काही म्हणूच शकत नाही. त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहे आणि साईबाबांचा त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहे. तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा आम्हाला दाखवावा. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे शिर्डीकरांच्या आणि साई भक्तांच्या भावनांना आतपर्यंत ठेस पोहोचली आणि मग शिर्डीकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर बाबांचा दांड्या फिरला आणि मूळ शिर्डीकर पेटून उठला. 30 जुलै रोजी सकाळी शिर्डीच्या मारुती मंदिरासमोर शेकडो ग्रामस्थ आणि साई भक्त एकत्र झाले आणि पोलिसांचा ताफा, पत्रकारांचा घोळका अशा वातावरणात अरुण गायकवाड यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी झाली. आम्ही सगळे ग्रामात येतो. सत्य काय ते आम्ही धर्मदाय. शिर्डीकरांनी सर्वांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि हा सगळा जमाव निघाला गायकवाड यांच्या दुकान आणि घराकडे. उद्देश गायकवाड यांचं दुकान आणि घर खाली करून घेऊन त्यांना शिर्डीतून हद्दपार करायचं. परंतु गायकवाड यांचं दुकान शिर्डीचे स्थानिक गोंदकर यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये असल्यामुळे गोंदकर बंधूंनी सर्वांसमोर येऊन गायकवाड यांच्याकडून 24 तासांच्या आत दुकान खाली करून घेण्याची हमी दिली. आमच्या अयोध्या कॉम्प्लेक्स येथे साई व्हॅनी नावानी जे हे आहे गायकवाड परिवाराचं जे शॉप आमच्या इथे चालतं त्यांनी काल साईबाबांबद्दल जे विधान केले त्याला आमचं कुठल्या प्रकारचं समर्थन नाही आणि आमची भूमिका ही गावकऱ्यांबरोबर आहे. तर गावकऱ्यांनी मला जे सांगितलंय की त्यांचं दुकान आपल्याला ठेवायचं नाही, तर मी तुमच्या सगळ्यांसमोर गावकऱ्यांना सगळ्यांना आश्वस्त करतो की ते दुकान आम्ही 24 तासाच्या आत ते खाली करून घेऊ. तर असं मी त्याला काल रात्री सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आज त्याचा फॉलोअप घेऊन आज ते कुठल्या कारणामुळे इथं आलेच नाही. तर ठीक आहे, तर त्यांना आज आपण मी परत त्याचा फॉलोअप घेऊन त्यांना दुकान खाली करून घ्यायला लावतो. धन्यवाद. आणि मग जमावाने कूच केलं गायकवाडच्या घराकडे. परंतु आधीच गायकवाड कुटुंबीय आपल्या घरून कुठेतरी निघून गेल्याचं समजलं. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सगळं फेल. शेवटी 2 तरुणांनी गायकवाड यांच्या घराकडे धाव घेत त्यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस उप अधीक्षक शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी परिस्थिती सांभाळत ग्रामस्थांना गायकवाडवर रीतसर गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केले. आणि मग शिर्डी पोलीस स्टेशन येथे गायकवाड कुटुंबियांवर भारतीय न्याय संहिता कलम 302 व 353(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याच कारणाने आता सर्व नाण्यांची स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणी व्हावी अशी मागणी साई भक्तांकडून होत आहे. महत्वाचं म्हणजे शिंदे आणि गायकवाड कुटुंब स्वतःहून या सर्व तपासणीसाठी पहिल्यापासून तयार असल्याचं वारंवार सांगत आहे. एकीकडे श्रद्धा, दुसरीकडे पारंपरिक हक्क आणि मध्ये साईबाबांवर अखंड विश्वास ठेवणाऱ्या लाखो भाविकांच्या भावना. या नाण्यांच्या वादामध्ये आता कौटुंबिक किंवा संस्थात्मक नव्हे तर धार्मिक आणि सामाजिक संघर्षाची ठिणगी पुन्हा पेटली आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच विस्तृत बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय साईनाथ.